मित्रांनो, आज मी तुम्हाला इंस्टाग्राम डिलीट करा, मोबाईल फेकून द्या किंवा सोशल मीडियापासून दूर राहा असं अजिबात सांगणार नाही. कारण आजकालच्या काळात हे प्रॅक्टिकलच नाहीये, हे तुम्हाला माहिती आहे आणि मलाही. पण कधी शांतपासून विचार केलाय का, ज्या रील्समध्ये आपला अटेन्शन स्पॅन जवळपास खतम झालेला आहे, जे आपल्याला 30 सेकंद एका जागी बसू शकत नाही, त्याच रील्सची रिव्हर्स सायकॉलॉजी वापरून आपण अभ्यासामध्ये टॉप करू शकतो. थोडं विचित्र वाटतं ऐकायला, पण हे 100% खरं आहे. आज मी तुम्हाला 3 ट्रिक्स अशा सांगणार आहे की जे तुमचा अभ्यास इंस्टाग्राम रील एवढाच इंटरेस्टिंग बनवणार आहे. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की रील्स बघताना नेमकं होतं तरी काय. जेव्हा आपण रील बघत असतो तेव्हा दर 10 सेकंदाला काहीतरी नवीन गाणी, नवीन डान्स किंवा नवीन फनी व्हिडिओ आपल्या समोर येत राहतात. त्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइन सिक्रेट होतं आणि मेंदूला मजा येते, आणि म्हणूनच तो तासनतास इंस्टाग्रामवर पडून राहतो. पण प्रॉब्लेम कधी येतो, जेव्हा आपण पुस्तक उघडतो तिथं काहीच डान्स वगैरे नसतो. मग मेंदूला बोर व्हायला लागतं आणि मेंदू म्हणतो, नको बाबा, मला अभ्यास नाही करायचा, मला परत रील्सच बघायचे. तर मग आपण काय करायचं, आपण आपल्या अभ्यासाची पद्धत रील सारखी करून टाकायची. कशी, चला सांगतो. पहिली ट्रिक, द 15 मिनिट्स रील फॉर्म्युला. जेव्हा आपण ठरवतो ना की आज मी 3 तास सलग अभ्यास करणार आहे, तेव्हा मेंदूला कंटाळा येत असतो. तर आपण काय करायचं, आपण अभ्यासाला 15-15 मिनिटात तोडायचं आणि स्वतःला सांगायचं की आता मी फक्त 15 मिनिटात अभ्यास करणार आहे. कारण 15 मिनिटं हा छोटा काळ आहे आणि ते ऐकून मेंदूला ताण येत नाही. आणि मग 15 मिनिटं झाल्यावर 5 ते 10 मिनिटं ब्रेक घ्यायचा. जसं आपण शेवटची रील म्हणून अर्धा तास इंस्टाग्रामवर वाया घालवतो, तसंच फक्त 15 मिनिटं म्हणून तुमचा अभ्यास कधी पूर्ण होईल हे तुम्हालाही कळणार नाही. दुसरी ट्रिक, द स्क्रोल इफेक्ट. आपल्याला रील्स का आवडतात, कारण त्यामध्ये व्हिज्युअल सतत बदलत राहतात. मग हे अभ्यासात कसं वापरायचं, काय करा, मोठे मोठे पॅराग्राफ रट्टा मारण्याऐवजी एका पांढऱ्या कागदावर अभ्यासातील नोट्स काढा, त्यावर डायग्राम्स काढा किंवा फॉर्म्युले वेगवेगळ्या कलरमध्ये एका कागदावर लिहून काढा. आणि जेव्हा मग तुम्ही ते कागद एकामागे एक पलटून बघाल ना, तेव्हा तुमच्या डोळ्याला ते रील सारखं दिसेल आणि तुम्हाला मजा वाटू लागेल. परत व्हिज्युअल मेमरीमुळे तुमच्या मेंदूमध्ये ते फिट राहील. तिसरी आणि सर्वात महत्वाची ट्रिक, रिवॉर्ड सिस्टम. याला डोपामाइन हॅक असे म्हणतात. रील्समध्ये कसं असतं, प्रत्येक स्क्रोल केल्यावर आपल्याला काहीतरी वेगळं मिळतं. मग अशीच लाच आपण स्वतःला द्यायची. आपण आधी ठरवायचं की मी आधी एवढे क्वेश्चन वाचणार, मग एवढे क्वेश्चन वाचल्यावर 10 ते 15 मिनिटं आरामशीर रील बघणार. यामुळे काय होईल माहिती, इंस्टाग्राम तुमचा टाइमपास राहणार नाही, तो तुमची रिवॉर्ड सिस्टीम बनेल. आणि मग मेंदू रिवॉर्डच्या आमिषाने दुप्पट गतीने अभ्यास करेल. तर माझ्या मित्रांनो, सोशल मीडिया आणि मोबाईल काही वाईट गोष्ट नाहीये, फक्त त्यातली सायकोलॉजी आपल्याला आपल्या फायद्यासाठी वापरता आली पाहिजे. तुम्ही आजच या 3 ट्रिक पैकी एक ट्रिक वापरा आणि मला सांगा तुम्हाला कोणती जास्त उपयोगी ठरली. हा व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.